तुम्ही आलेले या इकडे पुढे घेतली मध्ये बरं श्री जैन सिद्धांत प्रवेशिका आहे. श्री गोपालदासजी बरैया पंडितजी होते. जवळजवळ 100 वर्षापूर्वी होऊन गेले. 1914 काय त्यांचं देहांत असेल होते. नाव ऐकून असेल तुम्ही. बोरेणा या ठिकाणी जैन गुरुकुल होतं आणि त्या ठिकाणी सगळे शास्त्री पंडित तयार होत होते. हे गोपालदासजी बरैयांनीच हे मोठं कार्य केलं होतं. जितके म्हणून आज विद्वान होऊन गेले आता ह्या 20व्या शताब्दीमध्ये ते फुलचंद पंडितजी, देवकीनंदनजी, कैलासचंदजी आणि मोठे मोठे नाव आहेत असे सगळे. खूप मोठे सिद्धांत पंडित होऊन गेले. ते सगळे ह्या मोरैना गुरुकुलमध्ये शिकून सगळे पंडित आज हुकुमचंद झालेला आहे ते सुद्धा त्या मोरैण्याला शिकले. जे ते पंडित तयार करण्यासाठी त्यांनी ते गुरुकुल काढलं. ते गोपालदासजी बरैया गृहस्थ असून सुद्धा घरात असून सुद्धा वैराग्यासारखे होते. त्यांचे जीवनचरित्र सुद्धा जीवनचरित्र जे आहे ते त्यांचं ऐकायचं. मुलं बाजूला कसं वाटतं तिकडं त्यांचं संपूर्ण जीवन जे आहे ते सगळं ज्ञान आणि वैराग्यमय होतं. म्हणजे जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. जर त्यांनी ते गुरुकुल काढलं नसतं तर आज हा आपल्याला जैन धर्म या काळामध्ये टिकला नसता. कारण मुनी काय झालं मध्ये मुनी परंपरा पण खंडित झाली होती. आणि जर मुनीच नाही तर धर्माचा उद्देश कोण करणार. म्हणून त्यांनी असे पंडित तयार केले आणि त्यांना खूप सिद्धांत मोठमोठे ग्रंथ सगळे शिकवत होते. सगळे जीवकांड, कर्मकांड हे सगळे लब्धीसार वगैरे ग्रंथ तिथे शिकवले जात होते त्या गुरुकुलामध्ये. त्यामुळे अनेक पंडित तयार झाले. गोपालदासजी खूप मोठा त्यांनी त्यांच्याच्याच तयार झालेले देवकीनंदन पंडितजी होते. त्यांनी पूर्ण कारंजा गुरुकुल आहे म्हणून योगदान केलं. त्यांचं जीवनचरित्र पण खूप वाचण्यासारखं आहे. त्यांची पत्नी अत्यंत कडक होती, खूप गरम होती स्वभावानं आणि तरी सुद्धा ते अत्यंत शांत. तिला रोज चिलीम मोडायला लागायची गोपालदासजी बरैया त्यांच्या पत्नीला. मग रोज चिलीम भरून पंडितजी स्वतः द्यायचे त्यांना. किती काय बोललं तर तिने पूर्ण शांत राहायची. मंदिरात शास्त्राला गेलं तरी सुद्धा काय जर तिचं काम झालं नाही तर तिथं जाऊन ती बडबड करायची त्यांना. एकदा पंडितजी शास्त्राला बसले होते आणि तिची चिलीम भरायची राहिली होती तर तिथे तिने टाळटाळ बोलली. पंडितजी उठले, जाऊन चिलीम भरले आणि येऊन शास्त्राला बसले. सगळ्यांना वाटलं हे कसं काय पत्नीच्या आधीने तेवढं. तर त्यांनी सांगायचे पत्नीच्या आधीने की आपला एक असा संयोग घडलेला आहे आणि तिथं जर ती शांती असेल तर आपण इथं शांतीनं धर्मसाधना करू शकतो. आणि जर ती असं त्रास देईल तर आपल्याला धर्मसाधना पण होऊ शकत नाही. म्हणून ती शांतीने सगळं सहन करायचे. एकदा तर असं त्यानं केलं की काहीतरी घडलं आणि पंडितजी आले शास्त्र म्हणून. खूप तिने बडबड केली. मग तरी पण हे शांतच. तिचा अजून क्रोध वाढला. तिने काय केले वरच्या गच्चीवरनं पंडितींच्या डोक्यावर सगळं खरकट पाणी टाकलं. त्याला पंडितजी काय म्हणाले की मी एक रोज गरजता है लेकिन आज बरसा. फक्त रोज गरजे नव्हतं परंतु आज वर्षाव पण झाला. ते अशा एवढे शांत परिणाम त्यांचं शारीरिक घटना त्यांच्या जीवनाच्या सगळ्या सांगतात पंडित लोक वगैरे. तर शेवटी सुद्धा त्यांनी स्वतः समाधी मरण सगळे कपडे वगैरे काढून मुलींच्या सारखं स्वतः कोण नव्हते मुली त्या वेळेला तर काढून त्यांनी आपलं समाधी मरण साधलं. श्री गोपालदासजी बरैया यांनी ती जैन सिद्धांत प्रवेशिका लिहिलेली आहे. जैन
सिद्धांत आणि प्रवेशिका असं नाव आहे ना त्याचं. म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले जे सिद्धांत आहेत खूप महान सिद्धांत आहेत, साधे नाही आहेत. तुम्ही आज वकील शिकताय, कायदे तुम्हाला तिथे सगळे शिकवले जातात, परंतु त्या सगळ्या कायद्यांच्या, ह्या सर्वज्ञ देवांच्या कायद्याच्या पुढं ते सगळे सिद्धांत फिक्के आहेत. म्हणजे जे काय आज असतील जगामध्ये, कारण हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत कसे आहेत की ह्या सिद्धांताचं कोणी उल्लंघन करू शकत नाही, कधी हे खोटे ठरू शकत नाही, कोणी हिच्यामध्ये बाधा दाखवू शकत नाही, दुसरा कोणतं येऊन काहीतरी सिद्ध करून कोणा ह्याचं खंडन करू शकत नाही. असे हे सिद्धांत आहेत. एक एक सिद्धांत जर आपण जाणून घेतले आणि त्याच्याप्रमाणे आपण जर जीवन जगलो तर आपलं सगळं जीवन सुखमय होतं. आज आपण सगळेजण सुखी आहोत की दुःखी आहोत? सुखी आहे ना? असतील कोण कोण सुखी? सगळं घरात अनुकूलता आहे, सगळं काय खायला प्यायला व्यवस्थित, नेसायला सगळं चांगलं आहे, तर काय वाटायला लागतंय? आम्ही खूप सुखी आहे असंच वाटतंय ना? त्या दुःखी असं वाटतंय? थोडं थोडं सुख वाटतं? खरं खरं सांगा, थोडं थोडं सुख वाटतंय ना? ज्याला आपल्या अनुकूल झालं की सगळं छान आहे असं वाटायला लागतं. परंतु संसारात किती अनुकूल अशी अवस्था प्राप्त होते, ती अवस्था कायम टिकणारी. थोड्या दिवसानंतर आपण बघतो काहीतरी आपत्ती येतेच. आज सगळं छान आहे, ओके आहे, पुन्हा उद्या काहीतरी आपत्ती. तुमच्यावरच नाही, आमच्यावर सुद्धा. आम्ही सुद्धा सुखी आहे का? बाह्य दृष्टीने बघितलं तर सुखी नाही, अंतरंग आत्मिक दृष्टीने बघितलं तर सुखी आहे. तर आपल्या आत्मस्वरूपाला जाणल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळतो, त्यापेक्षा सुखी आहे. आणि बाह्य जर दृष्टीने बघितलं, शारीरिक दृष्टीनं किंवा बाकीच्या परिस्थितीच्या दृष्टीने बघितलं तर ते दुःख आमच्या सुद्धा जीवनामध्ये, कारण का कर्माचा उदय सगळ्यांना आहे. जोपर्यंत कर्माचा उदय तोपर्यंत दुःख हे प्रत्येक जीवाला आहे. कारण का कर्म एका प्रकारचं नाहीये, पाप आणि पुण्य असं दोन प्रकारचं कर्म आहे. त्यामुळे काही काळ पापाचा उदय असतो, काही काळ पुण्याचा उदय असतो. पुण्याचा उदय आला की आपल्याला काय वाटते की मी सुखी आहे, आणि पापाचा उदय आला की वाटते खरोखर संसारात खूप दुःख आहे, असं वाटायला लागतं. तर वास्तविक बघायला तर संसार म्हणजेच पाप आणि पुण्याचा खेळ आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काय होणार, सतत रात्र दिवस सावली आणि ऊन, सावली आणि ऊन हे राहणार. मग ज्याला ऊन येईल त्याला आपल्याला ते सहन होत नाही, सावली आली की जरा त्याच्यामध्ये आपण दबून जातो त्या संसारामध्ये. म्हणजे संसाराचं स्वरूप काय आहे हे सगळं शिकण्यासाठी हे सिद्धांत शिकणं अत्यंत आवश्यक आहे. जर हे सिद्धांत आपण एक शिकलो तर या सगळ्या दुःखावर आपण मात करून त्या दुःखामध्ये सुद्धा आपण सुखी राहू शकतो. तुम्ही सगळ्यांना घेऊन सगळ्यांनी घेऊन या. तुम्ही तर आला तर शास्त्राला मी राहणार आहे, नाहीतर प्रतिष्ठा पण थांबणार नाही. तरी तुम्ही या घेऊन या. काय सांगितलं? जैन सिद्धांत म्हणजे जिनेंद्र भगवंतांचे एक एक सिद्धांत सगळे आपण मुरून आपल्यामध्ये अंतरंगामध्ये ते हे करायचे, उतरवायचे आपल्या जीवनामध्ये, तर आपल्याला खरा आनंद ह्याच्यामध्ये मिळणार. किती पण तुम्हाला कुठं पण टाका, मी कुठल्या दरीत जरी टाकलं तर तुम्ही सुखी राहणार, परंतु ते सिद्धांत आपल्या जवळ पाहिजे. हे सिद्धांत नसतील तर सारखं दुःखी, प्रत्येकाला क्षणाक्षणाला आपल्याला सगळे असे संसारामध्ये संकट येतात, मग सारखं काय होणार, दुःखच होणार. परंतु हे सिद्धांत जर आपण प्यालो, हे सिद्धांत अमृत जर आपल्या जीवनामध्ये असेल, त्याचं जर प्रश्न केलं तर आपल्याला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. त्रास दिला तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये समता भाव ठेवू शकतो. किती आपत्ती होते, तुम्ही सगळं पुराणामध्ये किती कथा ऐकल्या असतील की नाही, तर किती संकट आले, मुलींच्यावर आले, महिलांच्यावर आले, सगळ्यांच्यावर आले, परंतु त्यामध्ये त्यांनी काय केलं, हे सिद्धांत त्यांना माहीत होते. सीतेचं जीवन तुम्हाला माहित आहे, अंजनेचं जीवन माहित आहे, मैना सुंदरीचं माहित आहे, ऐकले ना सगळे कथा तर ऐकले असेल, पुष्कळ वेळेला सांगितल्या जातात किंवा पिक्चर
टीचर वगैरे पण आता ते जे येतात, तर त्यांच्या जीवनात तुम्ही बघितलं तर किती संकट होतं. तसे संकट आज तर आपल्याला कुणाला आहे का? अंजनेसारखं 22 वर्षापर्यंत पतीनं तोंड बघितलं नाही घरात असून सुद्धा, लाताडलं. नंतर ते युद्धामध्ये गेले, तिथून परत आला, तिथून ती गर्भवती राहिली, पुन्हा तिचे किती हाल, कोणी घरात ठेवून घेतलं नाही, सगळीकडनं काढलं, किती अपमान होता. सासरी ठेवून घेतलं नाही, माहेरी ठेवून घेतलं नाही, किती अपमान. आपल्याला येणार माहेरी तर कोणतं स्थान देते, तिथं माहेरी सुद्धा आई वडिलांना ठेवून घेतलं नाही. अशी ती एकटी जंगलामध्ये तिने हनुमानाला जन्म दिला, सिंहाच्या भुजेमध्ये. ते सगळं जीवन चरित्र वाचल्यानंतर असं लक्षात येते की हे कसं काय त्या सहन करू शकले एवढं. सीतेनं वनवासामध्ये 14 वर्ष काढली, त्यानंतर पुन्हा तिला गर्भ काढल्यानंतर पुन्हा तिला जंगलामध्ये राहावं लागलं, तर तिनं कसे काय काढले असतील दिवस. विचार करायचा, थोडा बसून एकांतामध्ये विचार करायचा, कसे काय ते राहू शकल्या. मैना सुंदरीला अशा कुष्ठरोग्याबरोबर लग्न केलं, कसं तिनं काढलं. तर त्यांच्याजवळ ही जैन सिद्धांत होते. बालपणी त्यांनी पाठशाळेमध्ये आर्यकेंच्या जवळ अशा प्रकारचे सगळं जैन सिद्धांताचं अभ्यास केला होता, आणि म्हणून त्या तेवढ्या सगळ्या संकटामध्ये सुद्धा स्थिर राहू शकल्या, धीर राहू शकल्या, धीरता ठेवली त्यांनी आणि शांती प्राप्त केली, आणि शेवटी धर्मावर विजय प्राप्त केला. त्यांनी स्वतःवर म्हणजे कर्मावर विजय प्राप्त केला आणि आपल्या कर्माची निर्जरा करून आर्यिका बनून स्त्रीलिंग छेदला त्यांनी. म्हणजे सगळं आपण ते जीवनचक्र आपल्या सुद्धा जीवनामध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडू शकतात. मग आपण सगळं त्यामध्ये कशी स्थिरता ठेवायची, तर त्यासाठी हे सिद्धांत शिकणं आवश्यक आहे. तुम्हाला मी किती लाभ उपदेश दिला तरी सुद्धा तुम्हाला स्थिरता येणार नाही, पण ते सिद्धांत तुमच्या जीवनामध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे एक एक सिद्धांत कोळून पेन ते मला लक्षात येतं, कोळून जसं ते बुट्टी उगाळतात ना, आणि ते उगाळून काय करतात, त्याचं प्राशन करतात, तर त्या बाळाचं चांगलं शक्ती चांगली येते त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणतात, बाळाचं चांगलं तर त्याला चांगलं गुटी खाऊ घालतात. तसं ही सिद्धांताची गुटी प्यायची. आम्ही गुटी पाजवायला आलो तुम्हाला, हे गुटी तुम्हाला पाजवलं तर तुम्ही काय होणार आहे, प्यायला पाहिजे, नाही तर फुंकून टाकली तर काय करणार, वाढेल का शक्ती करणार. तर हे गुटी तुमच्या अंतरंगामध्ये जर गेली आणि तर ती विराजमान झाली तुमच्या हृदयामध्ये, तर तुमचं इथं परलोक सगळ्यात चांगलं होणार. म्हणून स्वतःसाठी शिकायचं. कोणासाठी शिकायचंय? तर आम्ही बोलवलं म्हणून आमच्यासाठी. आम्हाला तर एक बाबा तुमचं दुःख भोगवत नाही किंवा हे जैन धर्म एवढा महान असताना आणि आपण जैन कुळामध्ये जन्माला आले असताना हे जैन सिद्धांत आपल्याला माहित नाहीत, आपण एवढे अज्ञानी बनलेले आहोत आणि आपण हे करू शकत नाही. हे सगळ्या लोकांना समजावं आणि ते हे सिद्धांताला ग्रहण करून त्यांचं जीवन सुखमय व्हावं अशा प्रकारचे अंतरंग भावना असते. म्हणून त्यामुळे जबरदस्तीने काय म्हणलं तर मला आनंदच होता. त्यातले थोडे तर काय होईना पात्र तयार होतील आणि त्यांचं जीवन मंगलमय होईल, सुखमय होईल, अशा प्रकारची भावना आहे. तुम्ही सगळेजण चांगले आहात, भाग्यवान आहात, कारण तुम्हाला हे असं सिद्धांत ऐकण्याची संधी प्राप्त झाली. काय सांगितलं, तत्प्रती प्रीती चित्तेन येन वार्ता श्रुता निश्चितम स भवेद भव्य भावी निर्वाण भाजन. काय म्हटलेलं आहे की तत्प्रती प्रीती चित्तेन, या सिद्धांताच्या प्रती अत्यंत प्रीती चित्ता, हे माझ्या चांगल्यासाठी आहे. तुमचा जेवढा कॉलेजमधला तास किंवा शाळेतले तास महत्वाचे, त्याच्यापेक्षा सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा तास आहे, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट तास असते तो तुम्ही कधी चुकवताय का? गणितचा तास आहे, चुकवता येत नाही. इंग्रजीचा तास आहे, तो चुकवता येत नाही. तो जायलाच पाहिजे, अटेंड करायलाच पाहिजे. तर त्याच्यापेक्षा सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट तास कोणता असेल तर हा धर्माचा तास आहे. आम्ही नेहमी सांगतो गोवलीमध्ये धर्माचा तास शाळेतच असतो. मग त्याला काय गौर केलं जातंय, शिकवलं नाही शिकवलं नुसतं वाचून दाखवा, परंतु तो धर्माचा तास जो आहे तो आपले जीवनामध्ये शांती देणार आहे. बाकीचे तास आपलं केवळ उपजीविका आणि जीविका दोन आहेत, माहिती आहेत का?
आपल्या याच्यामध्ये जीविका आणि उपजीविका. जे बाकीचं शिक्षण तुम्ही शिकताय, विज्ञान वगैरे, इंजिनियर वगैरे सगळं, ते उपजीविकेचं साधन आहे. पोट भरणं ही उपजीविका आहे, आत्म्याचा उद्धार ही जीविका आहे. बाकीचे सगळे तुम्ही जेवढं म्हणून सायन्स शिकताय, किती पण शिका, ते सगळे सायन्स वास्तविक बघायला गेलं तर खोटेच आहे, खरे काही नाही आहे. कारण जे सांगितलेले, जे सायन्स ज्यांनी केलेलं आहे तयार, ते सगळे अज्ञानी आहेत, रागीद्वेषी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, ते सत्य नाही आहे. परंतु ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते कुणी सांगितलेलं आहे? अज्ञानीने सांगितलेले नाही, सर्वज्ञ भगवंताने सांगितलेले आहे. आणि किती वर्ष गेले तरी सुद्धा हे कुठलाही सिद्धांत आजपर्यंत खोटा ठरू शकलेला नाहीये. सगळे सत्य प्रामाणिक सिद्ध झालेले आहेत. अशा प्रकारचे हे सिद्धांत आहेत. म्हणून हा तास कसा आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. कधी चुकवायचा नक्की. फक्त तुमचं की अपरिहार्य कारण असेल, 3 दिवस आहेत त्यावेळेला तुम्ही येऊ शकत नाही बाबा, तर त्यावेळेला सोडून बाकीच्या कुठल्याही वेळेला जरा खोकला आला, जरा पडसा आलं, जर हे आलं तर सुद्धा चुकवायचा नाही. एक एक सिद्धांत, एक म्हणजे एक एक काय आहे त्या ठिकाणी रत्न आहेत म्हणायचे. रत्नाची सुद्धा मग कमी यायला. जसं रत्नाचं दुकान तसं हे आपलं दुकान आहे, लक्षात ठेवा. जसं रत्नाच्या दुकानामध्ये मौल्यवान ते रत्न खूप किंमत देऊन मिळते, तसं हे तुम्हाला जे मिळालेले सिद्धांत रूपी रत्न आहे, हे सुद्धा तुम्हाला सामान्य मिळालेले नाही. खूप मोठं तुम्ही भाग्य मागच्या जन्मी काहीतरी केलेलं आहे, पुण्य मिळवलेलं आहे, आणि ते पुण्य देऊन हे तुम्हाला भाग्य मिळाले, तरच हे रत्न मिळते. त्याच्याशिवाय हे रत्न मिळत नाही. सामान्य भाग्याने प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या भाग्याचं पण तुम्ही जाणीव करा की आपल्याला हे भाग्याने मिळालेलं आहे आणि आपण दौडायचं नाही, हे आपण ग्रहण करायचंच आहे. आणि हे जैन सिद्धांत प्रवेशिका म्हटलेला. प्रवेशिका म्हणजे काय? जसं आता आपण कुठल्या पण महालात किंवा बिल्डिंग मध्ये जातो, त्यावेळेला बाहेर काय असतं? प्रवेशद्वार. त्या प्रवेशद्वारातून आत गेलो तरच काय होणार? आपल्याला आत प्रवेश मिळणार ना, बिल्डिंग मध्ये आत जाऊ शकणार, आपण आत महालामध्ये जाऊ शकणार. तसं हे शिकलो आपण, तर हे जी सिद्धांत रूपी महाल आहे त्यामध्ये प्रवेश करणारी ही प्रवेशिका. ते सिद्धांत समजून घ्यायचे असतील तर ह्यामध्ये सांगितलेले जे प्रश्न आहेत, प्रश्न उत्तर, ती जर आपण शिकलो तर तुम्ही कोणत्याही ग्रंथांचा अभ्यास करायला योग्य बनताय, म्हणजे पात्र बनताय. तुमची जशी कुठली तरी हे शिकायचं असेल तर पहिली कोणती परीक्षा असते? टेस्ट परीक्षा असते ना, नेट एक्झाम म्हणा, किंवा त्याला एंट्रन्स परीक्षा असते तर म्हणतात, तशी एंट्रन्स परीक्षा आहे, म्हणजे हे आहे प्रवेशिका. हे जर आपण शिकलो तर कुठल्याही शास्त्रामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. द्रव्याने योग असो, कर्णाने योग असो, चरणाने योग असो, कोणताही ग्रंथ जर शिकायचा असेल तर ह्यातल्या जर परिभाषा सांगितलेल्या आहेत, ह्या परिभाषा जर आपण त्याचा अर्थ समजून घेतला, मिनिंग समजून घेतला, तर कोणत्याही शास्त्रात तुम्ही जाऊन बसला तर तुम्हाला सहज समजेल ते शास्त्र. परंतु हे व्यवस्थित व्हायला पाहिजे एवढी प्रवेशिका. म्हणून ती प्रवेशिका सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी आपण त्या प्रवेशिकेचं पहिलं मंगलाचरण आहे. ते आता पुस्तक सगळ्यांच्याकडे नाही म्हणून मी इथं फळ्यावर लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ बघून आपण ते मंगलाचरणाचं अर्थ बघून पुढे जाऊया. काय सांगितलं? नत्वा. नत्वा शब्दाचा अर्थ आहे काय? नमस्कार करून. हात जोडून आपण नमस्कार करतो ना, त्याला म्हणतात नत्वा, म्हणजे नमस्कार करून. कुणाला नमस्कार करायचा? तर जिनेंद्रम. जिन, जिन म्हणजे कुणाला म्हणायचं? ज्याने आपल्या इंद्रियांवर, आपल्या मोह राग द्वेषावर विजय मिळवलेला आहे. सगळ्यात विजय मिळवणं कशावर अवघड आहे? कुठल्या देशावर विजय मिळवणं, कुठल्या कुणाच्या याच्यावर राज्यावर विजय मिळवणं हे सोपं आहे. परंतु आपल्या इंद्रियावर विजय मिळवणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे की नाही? एक दिवस समजा तर तुम्हाला काहीतरी आवडते, गुलाबजामुन घरात केले, खायचं नाही, पॅक केला, कसं वाटतंय आज? एवढं छान गुलाबजामुन केलं आणि आज मला खायला मिळत नाही, तर असं काय?
पुष्कळशा गोष्टी आहेत की त्या इंद्रियांच्यावर संयम मिळवणं खूप उकडा लागलेला आहे. पंखा लावायचा नाही, इंद्रिय मिळवणं सोपं आहे का? जे अवघड आहे, कठीण आहे. तर अशा ह्या इंद्रियांवर कोणी विजय मिळवलेला आहे? भगवंताने, अरिहंत भगवंताने विजय मिळवला. आणि मोह राग द्वेषावर, आपल्या कशावर? बा कोणी काय तर म्हटलं तर शांत बसा म्हटलं तर असं कसं बसणार शांत? आम्हाला एवढं म्हणतात आणि आम्ही शांत कसं बसायचं? जे लगेच आपल्याला त्याच्यावर हे राहत नाही, कब्जा राहत नाही आपल्यावर, आपण संयम राहू शकत नाही. तर ह्या कशावर विजय मिळवणं पण फार अवघड आहे. आणि ह्या विषयाने कशांवर आणि ह्या इंद्रियांवर विजय मिळवणारे कोण आहे? जिनेंद्र भगवान. म्हणून आपण सगळे तिन्ही लोक त्यांची रोज स्तुती करतो, पूजा भक्ती करतो. पूज्यता कशामुळे येते? तर ते जिनेंद्र भगवान, त्यांना नमस्कार करून. कशा आहेत ते जिनेंद्र भगवान? का नमस्कार करतो आपण त्यांना? असे कोणते गुण आहेत त्यांच्यामध्ये की आपण त्यांना नमस्कार सगळेजण करतात? काय रोज जैन कुळामध्ये आले म्हणून नमस्कार करायचे? आई वडील सांगतात रोज जावा मंदिरात दर्शन करून या म्हणून करायचं दर्शन. कशासाठी करायचं? तुम्ही विचारायला पाहिजे आई वडिलांना, काय ना नमस्कार करायचा? मी समंत भद्राचार्याने विचारलं भगवंतांनाच, तुम्हाला का मी नमस्कार करायचा? समंत भद्राचार्य 2000 वर्षापूर्वी होऊन गेले. त्यांनी भगवंताला डायरेक्ट जाऊन विचारलं, तुम्हाला मी का नमस्कार करायचा? तुम्ही का मोठे आम्हाला? तर मग भगवंताने, समंत भद्राचार्य भगवान म्हणाले, एवढं सगळं माझ्या अतिशय बघत नाहीस का तू? माझं आकाशामधून गमन होतंय, सगळे देवता माझी पूजा करतात आणि देवागमन भूयान चामर आदी विभूती आहेत, सगळे 64 देव, 32 देव 64 चामर ढाळतात, पुष्पवृष्टी होते. किती मोठे अतिशय आहेत. म्हणून तू म्हणून मोठा आहे, तर मला नमस्कार करायला पाहिजे. समंत भद्राचार्य काय म्हटले? शक्य नाही. हे तर दुसऱ्याच्या मध्ये पण आहे. जर ह्याच्यामुळे तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर अन्य देवदेवतांच्याकडे पण स्वर्गातले देव येतात, त्यांचे सुद्धा अतिशय दाखवतात, काय काय चमत्कार दाखवतात. मग त्याला जर नमस्कार करायचा असेल तर मग त्याला पण नमस्कार करावा लागेल आम्हाला. ह्या कारणामुळे तुम्ही आम्हाला मोठे होऊ शकत नाही. म्हणजे ठीक आहे. आणि मी सांगितलं की स्वर्गातले देव आपलं तो शरीर आहे भगवंतांचं. माझं शरीर कसं आहे म्हणजे भगवान की सप्तधातू रहित आहे, स्वच्छ आहे, स्फटिकासारखं परम अवतारिक शरीर त्याला नाव आहे शास्त्रामध्ये आहे. म्हणून तुम्हाला नमस्कार कर म्हणजे की नाही. या कारणामुळे पण मी तुम्हाला नमस्कार करू शकत नाही. का? तर हे स्वर्गातल्या देवांच्या मध्ये पण आहे. स्वर्गातल्या देवांचं पण शरीर आपल्यासारखं सप्तधातू सहित असत नाही. ते सप्तधातू रहित सुंदर आणि निर्मल असं असतं. मग त्यांना पण नमस्कार करायला पाहिजे सगळ्या स्वर्गातल्या देवांना. स्वर्गातले देव कसे आहेत? कळते ना? स्वर्गातले देव आणि हे वितराग देव यांच्यामध्ये अंतर आहे की नाही? जे स्वर्गातले देव आहेत ते आपल्यासारखे संसारी आहेत आणि जे ज्यांना आपण नमस्कार करतो ते कसे आहेत? आपल्यापेक्षा वेगळे वितराग आहेत, रागद्वेषाने रहित आहेत. म्हणून सांगितलं तिथं की स्वर्गातल्या देवांना सुद्धा मग आम्हाला नमस्कार करावा लागेल. म्हणून तुमचं शरीर चांगले म्हणून आम्ही नमस्कार करत नाही. मग म्हणले की ठीक आहे, त्याने नाही केलं तर राहू दे, मी सगळ्या जगामध्ये तीर्थाचं प्रवर्तन करतो म्हणून तुम्हाला नमस्कार कर. हे तर चांगलं कारण आहे ना. नमस्कार. सगळ्या जगामध्ये तीर्थाचं प्रवर्तन कुणी केलं? जिनेंद्र भगवंतांनी केलं. सगळ्या 24 तीर्थंकर झाले, त्याच्या अगोदर जे तीर्थंकर झाले त्यांनी सगळ्या जगामध्ये धर्माचा प्रचार प्रसार केला. म्हणून ते मोठे आहेत की नाही? त्याच्यामुळे तू कर मला नमस्कार असं कोण म्हटलं? भगवान. कुणाला म्हटले? समंत भद्राचार्य. मग काय म्हटले समंत भद्राचार्य? शक्य नाही, आम्ही ह्याच्यामुळे पण तुम्हाला नमस्कार करणार आणि तुम्ही धर्माचा प्रचार केला तर दुसऱ्याने पण केलाय. बुद्धाने पण बौद्ध धर्माचा प्रचार केला, कपिलाने सांख्य धर्माचा प्रचार केला, आणखी सगळ्या प्रवर्तकांनी आपल्या आपल्या धर्माचा प्रचार केला. मग ह्या कारणामुळे तुम्हाला मी मोठं म्हणलं तर मग सगळ्यांना नमस्कार करायला पाहिजे आम्हाला. एकच युक्ती सगळ्या ठिकाणी लागायला पाहिजे ना.
मग त्यांना आम्ही नमस्कार करून तुम्हालाच का करायचा मग? मग म्हटले समंतभद्राचार्य की त्यांची मग भगवंतांची परीक्षा केली, ह्या कारणामुळे आम्ही तुम्हाला मोठं मानत नाही, तर 2 गुणांचं तिथं सिद्धी केली. तर ते 2 गुण इथे सांगितले, गत सर्व दोषम, सगळ्या दोष ज्याच्यातून निघून गेलेले आहेत, जे जे दोष रहित आहेत. दोष कोणते आहेत? 18 दोष आहेत, ते सगळे तुम्हाला पुढे कधीतरी जन्म, जरा, मृत्यू, राग, द्वेष, मोह, विस्मय, हास्य, हे सगळे दोष आहेत. भूक, तहान, हे सुद्धा काय आहे? आपल्याला काय वाटतंय? आम्ही काय दोष केलाय? सगळ्यांना काय वाटतंय? काहीतरी म्हटलं तर आम्ही काय दोष करत नाही, जेवढं म्हणून करतो ते सगळं दोषच आहे. आपण करतो ते खाणं पिणं हा गुण आहे का? असं तर दोषच आहे. राग येणं, द्वेष होणं, मोह होणं, कुठलं तर काहीतरी बिल्डिंग बघितली, काहीतरी बघितलं की आपल्याला आश्चर्य होतंय, किती छान आहे, किती सुंदर आहे, हा सुद्धा काय एक प्रकारचा दोषच आहे. आणि अशा 18 दोषांना रहित जिनेंद्र, हे दोष कोणामध्ये नाही, फक्त जिनेंद्र भगवंतांच्यामध्ये नाही. बाकी कोणतेही बाकीचे देवदेवता घ्या, त्यांच्यामध्ये सगळे दोष आहेत विद्यमान. पण त्याचं बाह्य स्वरूपच आपल्याला दिसतंय. त्यांच्याजवळ देवी आहे म्हटल्यानंतर तिथं प्रेम असल्याशिवाय असते का देवी? स्त्री जवळ आहे म्हटल्यानंतर स्त्री संबंध काय? तिथं रागभाव आहे. अलंकार वगैरे घातलेत, कपडे नेसलेत म्हटल्यानंतर त्या संबंधी रागभाव आहे. महाराजांनी का घातलेले कपडे, अलंकार, तर त्याच्या संबंधी राग सोडला त्याने, त्या वस्त्रासंबंधी. त्या वस्त्रासंबंधी राग म्हणजे प्रेम घ्यायचं. तर राग शब्दाचा अर्थ प्रेम असा घ्यायचा आपण. तर त्या संबंधी प्रेम असेल तरच आपण कपडे नेसतो, तरच आपण दागिने वगैरे घालतो. मग ज्यांच्याजवळ हे सगळं आहे, मग कुठला असा देव बघितला का तुम्ही ज्याच्याजवळ दागिने नाहीत, कपडे नाहीत, किंवा ज्याच्याजवळ स्त्री नाही किंवा अस्त्रशस्त्र नाही, असं सगळं नसलेला असा कोणता देव आहे? मंदिराने बघितले असतील. फक्त जिनेंद्र भगवानच असे आहे की ज्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परिग्रह नाही, किंवा कोणत्याही प्रकारचे असे दोष दिसत नाही. बरं, सगळं बाहेरचं जाऊ देत, अंतरंग दोष हे तर बाहेरचे झाले, सगळं कपडे वगैरे नेसणं वगैरे, परंतु अंतरंग जे रागादी दोष ते तर आहेत का त्यांच्या जवळ? तर बाकींचे चेहरे कसे दिसतात आपल्याला सगळ्या देवदेवतांचे, त्यांच्याने आपल्याला काही द्वेष करायचं नाहीये, परंतु तुलना करून ह्यांनाच का आपण मानायचं, दुसऱ्याला का ना मानायचं, ही चांगली परीक्षा करून मग आपण, जर तुम्ही स्वीकारला, समजा रोज मंदिरला आला, त्याला नमस्कार केला, तर त्याचं जे फळ तुम्हाला मिळेल ते न समजता आता नमस्कार करताय त्याचं तेवढं फळ मिळत नाही. आणि ह्यांनाच का नमस्कार करायचं, का आपल्या आई वडील ह्यांनाच नमस्कार करायला लावतात आणि का नाही दुसऱ्याला नमस्कार करायचा, असं तुम्ही थोडी परीक्षा करा आणि मग मानायला सुरुवात करा. तसं समंतभद्राचार्यांनी केलं, ते सांगितलं. तर अंतरंगामध्ये सुद्धा त्यांच्या क्रोध, मान, माया, लोभादी कोणतेही विकारी भाव नाहीत. हे कशावरनं दिसते तुम्हाला, कशावरून ओळखते आपल्याला? त्यांच्या चेहऱ्यावर सांगतो आपल्याला. त्यांच्या चेहऱ्यावर कोणते क्रोधाचे चिन्ह आहेत का? असा भडकलाय चेहरा, लाल डोळे आहेत. दुसरे देवदेवांच्याकडे पण असे डोळे फाटलेले असतात, रुद्रावतार घेतलेला असतो, राक्षसाला मारण्याचं हे दाखवतात. मग हे सगळं काय कशाचं प्रतीक आहे? राग आणि द्वेषाचं प्रतीक आहे. मग अंतरंगामध्ये सुद्धा यांच्यामध्ये कोणते दोष नाहीत आणि बाहेर सुद्धा कोणते दोष नाहीत, सगळ्या दोषांना रहित झालेले. म्हणून हे जिनेंद्र भगवान काय आहेत? महान आहेत, नमस्कार करण्यायोग्य, पूज्य आहेत. तुम्ही व्यवहार सुद्धा बघता की कुणाला तुम्ही श्रेष्ठ मानता. आता सगळे लोक आहेत समजा, आणि तर ते खूप काशे आहेत, त्यांच्याला त्यांना चिडत नाही, कुणाला रागवत नाही किंवा कुणाला काय म्हणत नाही. म्हणजे ज्यांच्यामध्ये राग आणि द्वेष कमी असतात त्यांनाच आपण व्यवहारामध्ये सुद्धा काय म्हणतो? उत्कृष्ट मानतो, आदर, नमस्कार करण्यायोग्य मानतो. ज्यांच्यामध्ये कशा जास्त असतील समजा, त्याला तुम्ही नमस्कार करा म्हटलं तर करताय का? हे जा, मी काही नमस्कार करणार नाही. म्हणजे लगेच आपण तिथं अनादर भाव होतो. कशाही जीव दिसला की तिथं आपण आदर करत नाही. कशांचा मंदता असेल त्याच ठिकाणी काय करतो आपण?
नमस्कार करतो किंवा त्यांचा आदर सत्कार करतो, त्यांना महान म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्यांना स्थान देतो. मग ज्यांच्यामधून सगळे दोष निघून गेले, सगळे रागाचे विकारी भाव निघून गेलेले आहेत, तर ते देव किती महान. जे आपल्या लौकिक आपल्या ह्याच्यावरच तुम्ही विचार करा की थोडे कशाही कमी असतील तर ते आपल्याला चांगले वाटतात, त्यांचा आपण आदर करतो. तर सगळेच कशाही त्यांच्यातून निघून गेलेले आहेत, सगळे रागद्वेष ज्याने नष्ट केलेले आहेत असे ते देव महान आहेत. म्हणून स्वर्गातलं इंद्र सुद्धा येऊन त्यांना नतमस्तक होतो. का नतमस्तक होतो? की त्यांच्यासारखी भीतरागता, त्यांच्यासारखा रागद्वेषाचा अभाव आपल्या जीवनामध्ये पण व्हावा. कारण आज दुःखी आहोत आपण ह्या कशामुळे दुःखी आहे, ह्या विकारामुळे दुःखी आहे. जर हे विकार नसतील आपल्यामध्ये तर आपल्याला दुःख होणार नाही. जिनेंद्र भगवंतांना सुख का आहे तर त्यांच्या सगळ्या दोषांचा अभाव झालेला आहे. म्हणून कसं झालंय ते गत सर्व दोष, सगळ्या दोषांना ते गत म्हणजे निघून गेलेले आहे, सर्व दोष ज्यांच्यातून, असं त्याचं विशेषण झालं जिनेंद्र भगवंतांचं. आणि कसे आहे देव? सर्वज्ञ देव, सर्वज्ञ देव आहे. म्हणजे त्यांना सगळ्या पूर्ण विश्वातील, चराचर सगळ्या विश्वातील सगळ्याचं ज्ञान त्यांना झालेलं आहे. मग जो ज्ञानी आहे त्याला आपण पूज्य मानतो. समजा कोण हुशार असेल, ज्ञानी असेल तर काय म्हणतो? हा खूप ज्ञानी आहे, हुशार आहे, म्हणून त्यांना आपण श्रेष्ठ मानतो, त्यांना आपण पूज्य मानतो, त्यांना नमस्कार करतो. तुमच्या सरांना तर नमस्कार करता की नाही का? तर आपल्यापेक्षा हुशार आहे, ज्ञानी आहे. मग सगळ्या ह्या जगामध्ये ज्ञानी कोण आहे तर जिनेंद्र भगवान आहे. त्यांना सगळ्या पूर्ण लोकांचं ज्ञान झालेलं आहे. लोकांमधल्या संपूर्ण द्रव्यांच्या, त्यांच्या गुणांचं, त्यांच्यापर्यंत अजून पुढे तुम्हाला लक्षात येईल केवळ ज्ञान वगैरे आपण शिकू त्यावेळेला. तर म्हणून हे दोन गुण असे आहेत की जे पूज्य आहेत, त्याच्यामुळेच व्यक्तीमध्ये पूज्यता आहे. त्या दोन गुणांमुळे. कोणते दोन गुण आहेत ते? वितरागता आणि सर्वज्ञ. कोणते सांगा? अशा गोष्टी लिहून घ्यायच्या. गत सर्व दोषांवरून काय सांगितलं? वितरागता. तिच्यावरून वितराग हा गुण सांगितला. सर्व दोषांना रहित असणं म्हणजेच वितराग, निर्दोष म्हणा, वितराग म्हणा. तर हा पहिला गुण. कुणाचा गुण? देवाचा. म्हणजे आपल्याला देवाची परीक्षा करायची असेल तर हे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो नमस्कार करण्यायोग्य आहे, आणि हे गुण ज्याच्यामध्ये नाही तो नमस्कार करण्यायोग्य नाही. पहिला गुण कोणता सांगितला? वितराग. म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण राग, द्वेष, मोहादी भाव नष्ट झालेले आहेत, 18 दोषांना जे रहित आहेत त्याला वितराग म्हणतात. आणि ज्याला संपूर्ण लोकाचं ज्ञान झालेलं आहे तो सर्वज्ञ. दुसरा गुण कोणता सांगितला? सर्वज्ञता. पहिला कोणता? वितरागता. आणि दुसरा सर्वज्ञ. मग आपल्याला देवाची परीक्षा करणं सोपं झालं. आता समर्थ भद्राचार्य पण आपल्याला सोपं करून दिलं. देवाची परीक्षा कर, हा देव आहे की नाही. कोणी वेळ म्हटलं का ह्याला नमस्कार कर, मग तिथं काय बघायचं? वितरागता आहे. मग वितरागता कशी बघायची? त्यांच्या ठिकाणी राग, द्वेष, मोहाचं काही चिन्ह दिसतंय का? त्यांच्या अंगावर काय आहे का? किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कोणते असे विकारी भाव दिसतात का? जर त्यांचा चेहरा परम शांत, समता स्वरूप दिसत असेल तर त्यांच्या अंतरंगामध्ये कोणते कशाही भाव नाही. आणि त्याच्या जो बाहेर कोणताही परिपूर्ण नाही असं जरी हात वर केलेला आहे तर हे सुद्धा रागाचं प्रतीक आहे. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा की तुमच्या संबंधित माझ्या मनामध्ये काय आहे? करुणा आहे, दया आहे, म्हणून मी तुम्हाला असा आशीर्वाद दिला. तर आशीर्वादाचा हात असेल समजा तरी सुद्धा समजायचं की हा राग आहे, प्रेम आहे. म्हणून हे सुद्धा नको. वास्तविक जे असे शांत आणि सौम्य मुद्रा ज्यांची आहे आणि आपल्या अंतर्मुख आहे अशी जी ज्यांची मुद्रा असेल तर तेच वंदन करण्यायोग्य आहे. पूर्ण निर्गंध, बाहेरून आणि अंतरंगातून सगळ्या विकारभावानं रहित अशी जी परमशांत भगवंताची मूर्ती आहे तीच आपल्याला पूजनीय आहे. तेच ज्यांच्या ठिकाणी त्यांचं नाव काय पण असू दे, परंतु त्यांच्या ठिकाणी पहिला गुण तपासून बघायचा. कुठलं पण आता तुम्ही कंपनीचा पेन आहे का,
ज्याला दुकानात घ्यायला जातात त्याला परीक्षा करून घेतं की बिना परीक्षा घेतं? असं दिलं दुकानदाराने उचलून आणलं असं करतं की कधी? त्याला घेणार, मागं पुढे बघणार, तुझ्या कंपनीचं नाव आहे का, शिक्का आहे का, कुठं तुटलाय का, कुठं काय झालंय का, सगळी परीक्षा करतो की नाही पण? साधा पेन घ्यायचा असेल तर एवढी परीक्षा, आणि ज्यानं आपलं सर्वस्व अर्पण करायचं त्यांची परीक्षा आपण करायला नको का? कोणताही देव आहे का पूजनीय? नाही. ज्यांच्यामध्ये वितरागता आहे त्यांच्या ठिकाणीच हे आपलं नारळ फोडायचं. त्या नारळ आहे की नाही? कुठं आपटायचा नारळ? वितरागते कुठं आपटायचा, दुसरीकडे कुठेही आपला नारळ आपटायचा नाही. तेच आपल्या ह्यांना जर आपण त्यांना जर आपण देवरूपाने स्वीकारलं तरच आपल्याला खरं मार्गदर्शन मिळणार, खरा सुखाचा मार्ग मिळणार. आणि दुसऱ्या कोणाला आपण जर आपला मार्गदर्शक आपण जर नमस्कार केला तर तो आपला मार्गदर्शक तो सुखाचा मार्ग दाखवू शकणार. जो स्वतः सुखी झाला तो सुखाचा मार्ग दाखवणार, की स्वतः दुःखी आहे तो दुःखाचा मार्ग दाखवणार, सुखाचा मार्ग दाखवणार. तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेला आणि डॉक्टरांना जर समजा पीडा होत असेल, त्रास होत असेल, तुम्ही काय म्हणणार? डॉक्टरला स्वतःलाच औषध घेऊन बरं होता येत नाही, आम्हाला काय बरं करणार डॉक्टर? त्या डॉक्टरवरती श्रद्धा राहणार का? तुम्ही स्वतःला नीट करू शकत नाही तर आम्हाला काय नीट करणार? बघ असं म्हणजे माझ्या सुद्धा जीवनात अनुभव आलेले आहेत ते डॉक्टरांचे, म्हणजे ह्यांना स्वतःच बाबा नीट करता येत नाही तर आपल्याला कसं काय नीट करणार? म्हणून जे स्वतः वितराग आहेत, सर्वज्ञ आहेत, तेच आपले खरे देव आहेत. म्हणून खऱ्या देवामध्ये तीन तिसरा गुण सांगितलं काय? हित देश येतो. जो वितराग आणि सर्वज्ञ तोच खरा हिताचा उपदेश देऊ शकतो, दुसरा कोणी हिताचा उपदेश देऊ शकत नाही. रागी द्वेषी असते तर समजा काय दाखवणार? आपले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काय पण तुम्हाला उलट सुलट सांगू शकते, स्वतःला मोठं म्हणून घेण्यासाठी काय पण तुम्हाला सल्ला देऊ शकते. परंतु ज्यांना काही रागद्वेषच नाही आणि ज्यांना जो अज्ञानी असतो तो खोटा मार्ग दाखवू शकतो, अज्ञानामुळे त्याला माहित नाही तर काही उलट पण सांगू शकतो. परंतु भगवंतांच्या ठिकाणी पूर्ण दोषाचा अभाव झालेला आहे, पूर्ण सर्वज्ञता आहे, त्यामुळे तेच हिताचा उपदेश करू शकतात, दुसरं कोणी हिताचा उपदेश करू शकत नाही. जे वितराग आहेत, जे सर्वज्ञ आहेत, तेच हिताचा मार्ग दाखवणार आहेत. म्हणून तिसरा गुण कोणता सांगितला? हितोपदेशी. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, आपल्याला जन्मता हे मिळालेले आहेत भगवान, म्हणून आपण त्यांची परीक्षा न करता त्यांना स्वीकारतोय. पण म्हणून त्यांच्यातली महानता आपल्याला लक्षात येईल. घरातला एखादा व्यक्ती असतो ना, त्याची घरात पण किंमत करत नाही, परंतु बाहेर लोकांना त्याची किंमत कळते. तसं त्यांनी की तर भगवान आपल्याला घरात येत आपल्या, म्हणून आपल्याला त्यांची किंमत, त्यांची महानता लक्षात येत नाही. खरं तर त्यांची जर आपण गुण बघितले आणि त्यांची परीक्षा केली तर आपल्याला त्यांची महानता लक्षात. म्हणून आता जैन आहे म्हणून जिनेंद्र भगवंतांना मानायचं नाही, त्यांच्यामध्ये हे गुण आहेत हे बघायचं. तिथं मंदिरामध्ये आल्यानंतर वेळ झालेला आहे, 5 मिनिटं झाले, तास पण उशिरा सुरू झालं. 5 मिनिट 5 मिनिटं घेऊ दे का? बस करायचं तुम्हाला, बस करायला सांगत जाऊ मला, त्याच वेळी थांबवतो. तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. तर काय सांगितलं? 3 गुण लक्षात ठेवायचे. कोणते सांगितले? पहिला दुसरा कोणता? तिसरा हितोपदेश. हे 2 गुण असतील तर तिसरा गुण असणार. मूळ 2 गुण महत्वाचे, वितरागता आणि सर्वज्ञता. लोकांमध्ये सुद्धा आपण जे रागद्वेषाने रहित असतील आणि जे ज्ञानी असतील त्यांनाच जर आपण श्रेष्ठ मानत असू तर ह्यांच्यामध्ये तर सगळ्या रागद्वेषांचा अभाव आहे, सर्व ज्ञान त्यांना झालेलं आहे. म्हणून रोज भगवंत आल्यानंतर मंदिरामध्ये भगवंतांच्याकडे बघितल्यानंतर हे गुण त्यांच्यामध्ये बघायचे. हे कोण आहे? हे वितराग आहे, त्यांच्यामध्ये रागद्वेष कोणते विकारी भावना आहे. आणि हे सर्वज्ञ त्यांच्यामध्ये पूर्ण. आता एखाद्या ज्ञानीला बघितल्यानंतर हा ज्ञानी आहे असं तुम्हाला वाटतं की नाही? हे खूप हुशार आहे, ज्ञानी आहे. तर भगवंतांना बघितल्यानंतर हे खूप हुशार आहे असं वाटायला पाहिजे. त्यांना सगळं काही येते. कोणत्याही प्रश्न दाखवतात तुम्हाला टीव्हीवर दाखवतात की कुठला पण
पण प्रश्न विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे येतात. त्याची किती आपल्याला महिमा वाटते. आणि हे जिनेंद्र भगवान तर त्यांना तर तेवढ्या ठराविक विषयाचं ज्ञान होत असेल. पृथ्वी वितराग भगवंतानंतर असा कोणताच विषय अज्ञात नाहीये जे त्यांनी जाणला नाही असं नाही. सगळ्या विषयाचं पूर्ण ज्ञान त्यांना झालेलं आहे. असे हे सर्व म्हणजे खूप ज्ञान आहे त्यांना. असं बघत जाऊ फक्त म्हणजे सगळे रागद्वेषाने त्यांच्या चेहऱ्यावरच आपल्याला दिसते की कोणताही विकारी भाव यांच्यामध्ये नाही आणि सर्व ज्ञान त्यांना झालेलं आहे. अशा ज्ञानीला मी नमस्कार करतो, अशा वितराग भगवंतांना मी नमस्कार करतो. आणि हेच खरे मला हिताचा मार्ग दाखवू शकणार आहे. म्हणून भगवान तुमच्याशिवाय मला दुसरा कोणी या जगामध्ये शरण म्हणतो सगळं आपण तोंडाने, परंतु वाटते का अंतरंगामध्ये चत्तार शरण पवचे आहे रोज म्हणते ना, म्हणताय की परंतु म्हणत असताना असं वाटते का हेच मला शरण आहे, अरेंतच मला शरण आहे, सिद्धच मला शरण आहे असं वाटत नाही. बाकीचं सगळं लौकिक सगळं शरण वाटतं आपल्याला. आपला मुलगा शरण वाटतो, धन आपल्याला शरण वाटतंय, घर आपल्याला शरण वाटतंय, घरच नाही तर आमचं कसं व्हायचं, हे सगळे शरण वाटतात. परंतु वास्तविक हे जिनेंद्र भगवान आपल्याला शरण आहे. ज्यांना हे शरण मिळालेलं आहे त्याला काही कमी पडणार नाही जगामध्ये. जो जिनेंद्रांचा भक्त आहे कधी उपाशी मरणार नाही, ही गॅरंटी खात्री आहे. म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा आणि त्यांना जर आपण देव म्हणून स्वीकारलं आणि आपलं सर्वस्व समर्पण केलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय सांगितलं, जे गत सर्व दोष म्हणजे सर्व दोषाने रहित आहेत, वितराग आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेश आहेत. हे 3 गुण विसरायचे नाही झोपेत सुद्धा. आणि कुठल्या देवाला नमस्कार करत असताना 3 गुण आहेत की नाही बघायचे आणि तिथंच नमस्कार करायचे. हे 3 दोष फक्त जिनेंद्र भगवंतांच्या मध्येच आहे, गुण फक्त जिनेंद्र भगवंतांच्या मध्येच आहेत, अन्य कुठेही जगामध्ये दिसत नाही. म्हणून भक्तांबर स्तोत्रामध्ये आपण सगळं म्हणतो की आपण मन्ने वरम हरिहरा दैव दृष्टा दृष्टे श्रेष्ठ कदेव हृदय तोषमेती सगळं म्हणतो की दृष्ट्वा भवंत मणिमेष विलोकनीयम. खूप छान आहे त्याच्यामध्ये. त्या दिवशी काय आपल्याला संधी मिळाली नाही भक्तांबर विधानमध्ये सांगायची. एक श्लोकांचा अर्थ सुद्धा खूप भरलेला आहे त्याच्यामध्ये. भक्तांबर स्तोत्र असो, कल्याण स्तोत्र असो, किंवा स्तोत्र असो, सगळ्यांमध्ये म्हणून त्या सगळ्यामध्ये जिनेंद्र भगवंतांची स्तुती केलेली आहे. म्हणून एका भगवंतांची आपल्याला परीक्षा झाली की सगळ्या तत्वाची आपल्याला परीक्षा होते. असे ह्या जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करून ही सिद्धांत प्रवेशिकेची मी रचना करतो, अशा प्रकारे त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. उद्या बघू बाकीचं. डोळे बंद करा. आवाज न करता फक्त जाणण्याचा प्रयत्न करायचा. 1 मिनिट आपण ध्यान घेणार आहोत. जे सांगितलं जाईल ते फक्त अंतरंगामध्ये मी कसा आहे असा विचार करायचा. फक्त बुद्धी लावायची, शब्द उच्चारायचे नाही. जाणा हा मी शुद्ध जीवच आहे. स्वतःचाच विचार करा, मी कोण आहे त्याचा निर्णय करा. हा मी जीव आहे. जीव कुठे आहे? या शरीरामध्येच आहे. जे आपल्याला शरीर दिसत आहे, हात पाय नाक कान डोळे, हे अष्टांगमय हे जे शरीर आहे, या शरीराच्या अंतरंगामध्येच हा जीव आहे. चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे, शरीराच्या संपूर्ण भागात आहे, परंतु शरीर रूप नाही. शरीराजवळ असूनही शरीर रूप कधीच झाला नाही. आतमध्ये पहा, कुठं जीव दिसतो का पहा. तो डोळ्याने दिसणार नाही. त्याची जाणीव होते, आपल्याला अनुभव होतो. म्हणून असं अनुभव करा की हे जे चैतन्य आहे, ही जी जाणीव आहे,
हे जे नॉलेज आहे, हे कोण आहे, हे मीच आहे, हेच माझे स्वरूप आहे. ज्ञान दिसत नाही, चेतना दिसत नाही, अनुभवात येते, जाणीव होते त्याची. तर हा जाणीवमय, अनुभवमय, ज्ञानमय आत्मा मी आहे असे जाणीव. मी शरीर नाहीच. मी स्त्री, पुत्र, मित्र, धन, धान्य, घर, रुपया, पैसा या सगळ्यापासून भिन्न एक स्वतंत्र जीव आहे. मी राग, द्वेष, मोहादी विकारी भावांनी रहित आहे. मी सर्वज्ञता संपन्न आहे. सर्वज्ञ स्वरूप आहे. सर्वज्ञत्व शक्तीने संपन्न आहे. ज्याने भगवंतांच्या ठिकाणी सर्वज्ञता कुठून आली? त्यांच्यामध्ये ती शक्ती होतीच पहिल्यापासून, तीच व्यक्त झालेली आहे. आता ती शक्ती आपल्यामध्ये पण आहे. तर त्या शक्तीला जाणा. शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, एकत्व स्वरूप, शुद्ध एको विसर्जन. नमो हरे